नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. देवा भाऊ विरुद्ध एकनाथ भाऊ. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हे युद्ध पुन्हा लागले का? म्हणजे हे थांबलं तर का? ह्याच्यावरच आज विश्लेषण करायचं आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी असले तरी आज ना उद्या मला मुख्यमंत्री पद हवंय हे जे डोक्यात एकनाथ भाऊंच्या आहे, एकनाथ शिंदेच्या आहे, ते कुठेही लपून राहत नाही आहे. आणि त्या रेसमध्ये ते आहेतच. दिल्लीला जात आहेत, अमित शहांना भेटत आहेत, दरवेळेला काहीतरी प्रस्ताव असतोयच. म्हणजे हे आत शीतयुद्ध म्हणतात ना, हे शिवसेना एकनाथ शिंदे विरुद्ध भारतीय जनता पक्ष हे आहेच. आणि खास करून देवाभाऊ विरुद्ध एकनाथ भाऊ हे युद्ध आहे. आणि हे आता परत विश्लेषणाचा मुद्दा हा का आलाय तर प्रताप सरनाईक परिवहन मंत्र्यांचा निर्णय बदलून टाकला. मुख्यमंत्र्यांनी निर्णय त्यांचा बदलला. हा झटका कोणाला म्हणायचा? एकनाथ शिंदेनाच. आधी एकनाथ शिंदेना विचारलं होतं का? एकनाथ भाऊंना विचारलं होतं का? प्रताप सरनाईकांना त्याची कल्पना होती का? हे सगळे विषय आता या घटक पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना याच्यामध्ये चालू झाले. मग असे निर्णय फिरवायला लागले तर ह्या मंत्रिपदावर राहण्यात अर्थ तर काय? प्रताप सरनाईक आता बोलतायत, त्यांनी सांगितलं, चॅनलवर आलं, विविध प्रसारमाध्यमांच्या पाशी त्यांनी बोलून दाखवलं की ठीक आहे, मराठी शिकलं पाहिजे, त्यांनी मुदतवाढ दिली आहे. परत हे सारवासारव आहे. खरं युद्ध एकनाथ भाऊ विरुद्ध देवाभाऊ, देवाभाऊ विरुद्ध एकनाथ भाऊ हे चालूच आहे. आणि त्याचाच हा परिणाम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय येतोय म्हणजे उत्तर प्रदेशच्या निवडणुका समोर आहेत. आता लवकरच आहेत. 2027 मध्ये त्या निवडणुका येऊन ठेपलेल्या असताना परप्रांतीय आणि उत्तर प्रदेशातलेच खूप जण त्या ठिकाणी टॅक्सी चालक असतील, दुकानदारी करणारे असतील, ह्यांना दुखवायचं हे काम शिवसेना करायला लागली आहे. आणि ते जाणून बुजून करायला लागले असं आता भारतीय जनता पक्षातले काही मंडळी बोलत आहेत. म्हणजे जेणेकरून त्याचा फटका युपीच्या इलेक्शनमध्ये बसावा आणि एकनाथ शिंदेचं परत प्रस्ताव आपण शिवसेना म्हणून वाढवावं, मराठी भाषिकांच्यात आपलं वर्चस्व निर्माण करावं. परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते एवढे दूधखुळे नाही. त्यांनी बरोबर हे ओळखून, डाव ओळखून शिवसेनेचा प्रताप सरनाईकांचा निर्णयच फिरवला की हिंदी म्हणजे परप्रांतीय जे असतील त्यांना मराठी शिकू द्या, तोडकं मोडकं तरी मराठी बोलता आलं पाहिजे. 1 वर्षाची मुदत वाढ देऊन टाकू. काय राहिलं प्रताप सरनाईकांचं? कॅबिनेट मंत्री. मग त्यांच्यात आता चर्चा झाली, मग राजीनामा देऊ टाकू आम्ही. आणि हे सगळे कुणाला विचारतायत? असे झटके बसले एकनाथ शिंदेना. एकनाथ शिंदेचं तर स्वप्न आहे मुख्यमंत्री पदाचं. देवाभाऊ कसं ते त्यांना सहन करतील? त्यांच्या पक्षाला तुम्हाला जन्म दिला आम्हीच म्हणणार आणि तुम्हाला पक्ष तुमचा मोडायचं सुद्धा आम्ही काम करू शकतो हेच दाखवायला लागलेत ना आता भारतीय जनता पक्षाकडून. हे सुप्त संघर्ष आहे, तो पुढे यायला लागलाय ना आता. हे प्रताप सरनाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत, एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे. पण त्यांचा निर्णय असा फिरवायच्या आधी काही मिटिंग झाली ती, काही बैठक झाली ती? काही नाही, काही चर्चा पण नाही. फटाक करून निर्णय बदलून टाकला. आणि युपीच्या निवडणुकीत काही करून आपल्याला जिंकायचं आहे. मग त्याच्यासाठी परप्रांतीयांना कुठंतरी आपलंसं करून घ्यायचं काम देवाभाऊने केलेलं आहे. आणि त्याच्यात झटका एकनाथ शिंदेच्या पक्षाला जोरदारपणे दिलाय. मंत्र्यांनी काही पण निर्णय करायचे नाहीत आम्हाला विचारल्याशिवाय. हा संदेश देवाभाऊने दिल्यामुळं एकनाथ शिंदे हा त्यांचा शिवसेना घटक पक्ष आहे, त्याच्यात अस्वस्थता पसरलेली आहे. मंत्र्यांच्या निर्णयालाच केराची टोपली दाखवली जात असेल तर मंत्रिमंडळात राहण्यात फायदा काय? ह्या चर्चा चालू झाल्या. पण देवाभाऊ ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. काही करून युपी जिंकायचंय, परप्रांतीयांना तोडायचं नाही, हिंदी भाषिकांना तोडायचं नाही. मराठी भाषिकांच्या बरोबर सुद्धा आम्ही आहोतच, परंतु त्याच्यासाठी म्हणून
शिवसेना जे काही षडयंत्र करत असेल तर ते आम्ही ऐकून घेणार नाही, ही देवाभाऊंची भूमिका असावी, अशा चर्चा आता चालू झालेल्या आहेत. एकंदर एकनाथ भाऊ विरुद्ध देवाभाऊ ही परत संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता दिसते आणि बरेच मंत्र्यांनी काही निर्णय केलेले फिरण्याची शक्यता आहे. ते निर्णय सुद्धा बदलले जातील. त्यामुळं आता मंत्री म्हणतायत ते खरंच आहे शिवसेनेची, की आता मंत्रिपदावर राहून सुद्धा काही उपयोग आहे का? हे संघर्ष तर एकदा मिटला पाहिजे, नसेल तर मंत्रिपदावर राहण्यात काय अर्थ आहे? अशा आता हे राजकीय सगळ्या चर्चा चालू झाल्या आहेत. युपीच्या निवडणुका कशा जवळ येतील तसं आणि किती संघर्ष विकोपाला जातात, कुठले कुठले संघर्ष होतात आणि किती एकत्र राहतात हे बघण्यासारखं असेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.